मध्ये महाल या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर उभं राहून, महाराज चला ना, तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. एका कवीने फार सुंदर कविता लिहिली होती ताई, आणि त्यात लिहिलं होतं, राजा चला ना, तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजा, तिथं शेतकऱ्यांची परिस्थिती अशी जशी वेळामध्ये 15 आहे, 12 महिने 13 त्रिकाळ त्याच्या जीवनामध्ये उतार आहे. राजे चुकूनही बघू नका इथली परिस्थिती कशी आहे. विषासाठी पैसा नसला तर घरच्या झाडाला फाशी आहे. व्याजाने व्याज वाढत जातो तरी विचारतो हप्ते का थकवतो. चला ना राज, तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. मला साधा प्रश्न पडतो की या कवीनं म्हटलंय की राजा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो चला, तर याच कवीनं जर या महाराजांना जर महाराष्ट्र दाखवण्यासाठी नागपूरमध्ये आणलं असेल तर 26 तारखेला या नागपूरमध्ये महाराजांच्या विषयी काढलेले उद्गार हे महाराजांच्या कानाला सहन झाले असते का? पण नसते झाले. मग माझा साधा प्रश्न आहे, ज्या छत्रपतींच्या विषयी एकीकडे हा कोण आहे, याचं नाव धीरेंद्र शास्त्री म्हणतात. केदार साहेब मागे उभे साहेब, शास्त्री त्याला म्हटलं जातं ज्याला शास्त्राचं ज्ञान आहे, ज्याला शस्त्राचं ज्ञान आहे, परंतु ज्याला शस्त्र आणि शास्त्र हे दोनही समजत नाही त्याला शास्त्री लिहू नका. भोंदू हा शब्द अतिशय परफेक्ट लिहिलेला आहे. आणि असे भोंदू हे महाराष्ट्रात येतात आणि काय म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज लढाया करून करून थकले होते. छत्रपती शिवाजी महाराज आता त्यांना लढावंसं वाटत नव्हतं. हो, जेव्हा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर माझ्या राजमाता जिजाऊ मासाहेबांना प्रश्न विचारला आणि म्हटलं मासाहेब तुम्हाला काय करावंसं वाटते, तेव्हा माझ्या मासाहेबांनी दिलेलं उत्तर आहे. मासाहेब म्हणतात घोड्यावरती बसावं वाटते, घोड्याला टाच मारावी वाटते, दरी पिंजरात फिरावं वाटते, हातामध्ये नंगी तलवार ठेवावीशी वाटते आणि या मातीवर अत्याचार करणाऱ्या त्या सैतानांची मुंडकी सरासरा कापावीशी वाटते. या जिजाऊ महाराज मासाहेबांनी दिलेलं उत्तर मला वाटतं शिवाजी महाराज आयुष्यात कधीच थकण्याचा दावा कधीच करत नाही. यानं दुसरं विधान केलं, थकलेल्याचा विषयच नाही महाराजांचा. यानं दुसरं विधान केलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराज यांनी आपलं राज्य म्हणजेच आपला जिरेटोप हा कुणाच्या पायावर ठेवला? रामदासांच्या. अरे हा कोण रामदास स्वामी? ज्या रामदास स्वामीच्या संदर्भानं लिहिलेलं एकमेव पत्र इतिहासात उपलब्ध आहे आणि त्या इतिहासाच्या पत्रात शिवाजी महाराजांची आणि रामदासांची भेट होईल एवढा उल्लेख आहे. भेट झाली असा उल्लेख नाही. पुराव्यानिशी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, हा धीरेंद्र कोनशी, अलतू फलतू सगळे आज ओपन चायले. पाय जरी तुटला असला तरी महाराष्ट्राचा पाया तुटू देणार मी छत्रपतींचा मावळा आहे. आज इथं त्यासाठी आलेला आहे. यांना ओपन चॅलेंज आहे. तुम्ही म्हणाल ती भाषा, तुम्ही म्हणाल ते ठिकाण, तुम्ही सांगाल तिथे येऊन डिबेट करायला मी तयार आहे. तुम्ही कोणाच्या विषयी बोलता आणि सांगता की महाराजांनी जिरेटोप त्या रामदासाच्या पायावर ठेवला? अहो या राजांनी सांगितलं जिरेटोप म्हणजे काय, तर जिरेटोप म्हणजे आमच्या गुपटावरती शोभून दिसणारी वस्तू नव्हे, तर ही स्वराज्याचा आणि रयतेचा स्वाभिमान आहे. आणि हा स्वाभिमान माझ्या छत्रपतींनी कधीच जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पायावर ठेवला नाही, जिजाऊ मासाहेबांच्या पायावर ठेवला नाही. एवढंच काय तर स्वतःचे वडील असणाऱ्या शहाजी राजांच्या पायावर सुद्धा कधी ठेवला नाही. महाराष्ट्राची अस्मिता आहे. या रामदासाच्या पायावर ठेवी. हा लंपट रामदास बोला, उनको सामने बोला. त्याला संत म्हणायचं की नाही हा सुद्धा प्रश्न आहे. जो रामदास सांगतो की इथली प्रत्येक गोष्ट तो माणूस एखादा ब्राह्मण मूर्ख जरी असेल, मी जबाबदारीने विधान करतोय माझं नाही, एखादा व्यक्ती जर ब्राह्मण असेल आणि तो ब्राह्मण मूर्ख असेल तरी तो सर्वांसाठी पवित्र आहे. त्याचे पाय धुवून पाणी पिले पाहिजे, त्याच्या पाया लागला पाहिजे. हा रामदास स्वामी, हा तोच रामदास स्वामी जो महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस हजर नव्हता. हा तोच रामदास स्वामी जेव्हा महाराजांना गरज होती तेव्हा हजर नव्हता. महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाच्या वेळेला हजर नव्हता. महाराजांच्या कोणत्याच पराक्रमाच्या एकाही ठिकाणी हा रामदास हजर नव्हता. याला स्वामी संत म्हणण्याची गरज नाही, हे सगळ्यात पहिले लक्षात घ्या. हे संत आहे. आता काल महत्वाचं, माझ्याकडे वेळ कमी आहे, काल साहेब तो एक नवीन टाकल्या आला आनंद स्वरूप. तुम्हाला सगळ्यात पहिली एक गोष्ट सांगतो,
हे जेवढे खोटे आहेत ना याने सगळ्यांना नाव बदलले. मला सांगा पाठ आहे ते, टेन्शन नाव घेऊ की तुम्हाला विचारून राहिलं पाहिजे की नाही. हे जेवढे खोटे आहेत हे सगळे खोटे नावं बदलून डाके टाकत असतात. नावं बदलून. आता माझं नाव अक्षय राऊत आहे, मी की बदलून आलो का? बदलून आलो. अतुल दादा अतुल गुडजे ते बदलून आले का? नाही आले. केदार साहेब सुनील केदार नाव आहे, नाव बदलून आले का? नाही आले. त्या धीरेंद्र शास्त्रीचं नाव शास्त्री आहे नाव आहे का? नाही. एकाने चिप केला. हा होय कोण? तो काल जो आला तो गर्क नाव कोण बदलतात हे मी सांगतो, याचा इतिहास लक्षात घ्या. कधीही गुंड्यांची संघटना, चोरट्यांची संघटना, लुटारूंची संघटना ही रजिस्टर्ड नसते. तुमच्या नागपूरमध्ये जी संघटना आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्याचं नाव दिलेलं आहे, ही रजिस्टर्ड नाही. आधार कार्ड रजिस्टर, पॅन कार्ड रजिस्टर, बँकेचं खातं रजिस्टर, पण हे न रजिस्टर असणारी जी काही संस्था आहे ही चोरट्यांची, भुरट्यांची, भामट्यांची, नालायकांची संघटना आहे. हे मला इथं बोलू द्या. आणि कारण या धीरेंद्र शास्त्रीनं, मी त्याच्याच वक्तव्यावरती बोलतोय, या धीरेंद्र शास्त्रीनं म्हटलं होतं, मैं मेरे हिंदू माता बहिणी को विनंती करतो की 4 मुलं जन्माले घाला. तुझ्यानं एक नाही होऊन राहिलं. किती? 4 मुलं जन्माले घाला आणि एक संघाला द्या. कुणाला द्या? संघाला द्या. का? तर तो राष्ट्रभक्तीचा काम करून राहिला. मध्यंतरी तुम्ही एक बातमी ऐकली असेल, केरळमध्ये एक इंजिनियर असणारा मुलगा 26 वर्षाच्या पोरानं आत्महत्या केली आणि आत्महत्या करत असताना त्यानं 3 पानाचं मोठं पत्र लिहून ठेवलं आणि त्या पत्रात त्यांनी सांगितलं की मी 6 वर्षाचा होतो तेव्हापासनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरामध्ये तिथले जे काही शिक्षक, प्रशिक्षक आणि लोक आहेत संघातले, हे माझ्यावरती लैंगिक छळ करत होते. याचा माझ्याजवळ काहीही पुरावा नाही, पण माझा मृत्यू, माझी आत्महत्या हाच पुरावा समजून यांच्यावरती कारवाई करण्यात यावी हे त्या पोरानं लिहून ठेवलं. मग धीरेंद्र शास्त्रींना मला साधा प्रश्न आहे की आम्हाला 4 पोरं जन्माला घालायला सांगता, एक संघाला द्यायला सांगता, एक संघाला तुमच्या हौशी पूर्ण करण्यासाठी पाहिजे का? बिना लग्नाच्या राहतात कसे का? हे नालायक, हे लक्षात घ्या. आणि नालायक या शब्दाचा अर्थ तुमच्या नागपूर मधल्या 2 नेत्यांना परफेक्ट नसते. एकाचं नाव आहे देवेंद्र फडणवीस, दुसऱ्याचं नाव आहे गट्टेकरी. या दोघांनाही परफेक्ट नसते. याचं मूळ कारण ऐकून घ्या. कसं शिवाजी महाराजांचा अपमान होत होता तेव्हा हे नालायक बोलले का नाही? कारण की यांची लायकी नाही. आणि साहेब नितीन गडकरी काही बोलले नाही. तुमचे इथले RSS चे हेड मोहन भागवत एक शब्दही बोलले नाही. मला साधा प्रश्न पडतो की हे एकही व्यक्ती बोलत का नाही? आणि हे सगळेच्या सगळे या एकाच शाखेतून निघालेली सगळी पिलावळा कशी काय आहे आणि यांच्याविषयी बोलायचं नाही असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला नालायकांना नालायक म्हटले पाहिजे. तुका म्हणे सत्य सांगो योग्य रागेल. लोकांना राग आला तरी चालेल पण सत्य बोललं पाहिजे हे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं. आणि म्हणून महाराजांना पुन्हा पुन्हा माफी आपल्याला मागावी लागेल. महाराज तुमच्या राज्यात हे होत आहे, आम्हाला हे पावल्या जात नाही. आणि म्हणून सगळ्यांनी इथून जात असताना एक शपथ घ्या की आम्ही पुढची लढाई ही फक्त शिवाजी महाराजांच्या विचारांवर, शिवाजी महाराजांच्या कृतीवर आणि शिवाजी महाराजांच्या आदर्शावर स्वराज्य निर्माण करू. याच्या मधात कोणी आलं तरी त्याला लाथ पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, थांबणार नाही. हे आपल्या सगळ्यांना इथं सांगावं लागेल. आणि म्हणून मी या धीरेंद्र शास्त्रीचा, मी कालचा जो तो आनंद आहे तो नकली संत, त्यानं एक विधान केलं. त्यानं काय म्हटलं, त्याला स्वतःला संत म्हणून घेतलं. शेवटचा संत कोणी असेल तर गाडगे बाबा आणि तुकडोजी बाबा, त्यानंतर कोणी संत नाही या देशात. एक सांगितलं आणि तो म्हणतो आंबेडकर वाद हे विष आहे. काल ज्यानं वक्तव्य केलं ना, शिवाजी महाराजांनी कधी लढाई लढी नाही, पेशवानी लढाई लढी, खोटे बोलून या देशातल्या लोकांना, आमच्या भावनांना मारण्याचं काम जरी व्यवस्था करत असेल तर आम्हाला शिवाजी महाराजांचा विचार लोकांपर्यंत घेऊन जावं लागेल. खरे मावळे तेच की जे झुकणार, वाकणार, थकणार नाही. आज या सगळ्यांचा निषेध करतो आणि जे ऐकत होते त्या स्टेजवर बसून
त्यांचाही निषेध करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की आपण यांचा जाहीर निषेध करून आपली भूमिका स्पष्टतेनं छत्रपतींच्या पायाजवळ ठेवली पाहिजे. हीच महाराजांना खरी मानवंदना असेल, अन्यथा महाराजांच्या अपमानामध्ये आपण सुद्धा सामील आहोत हे म्हणणं काही वावगं ठरणार नाही. आपल्या सगळ्यांना या सगळ्यांचा निषेध करायचा आहे.